या व्हिडिओचे प्रायोजक आहे जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस आणि फायनान्शियल पार्टनर वर्धमान फर्निचर वैजापूर। छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर जिल्ह्यामध्ये अनेक राजकीय घडामोडी समोर आल्या। मात्र या वैजापूर तालुक्यासाठी हे अध्यक्षपद खेचून आणण्यासाठी ज्यांनी आतून प्रयत्न केले ते डॉक्टर दिनेश परदेशी। खरं तर या सगळ्यामागे किंग मेकर तुम्ही आहे असं कार्यकर्ते म्हणाले। तुमच्या मित्राला गुलाल लागलेला आहे अध्यक्षपदाचा, काय प्रतिक्रिया आहे? मी किंग मेकर नाही आहे, मी सगळ्यांचं सहकार्य आहे याच्यात। म्हणजे भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री साहेब असतील, आपले फडणवीस साहेब आहे, जे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आहे, आपल्या जिल्ह्याचे मंत्री अतुल सावे साहेब आहे, दोन्ही आमदार प्रशांत भाऊ बम असू द्या, अनुराधाताई चव्हाण असू द्या, आमचे दोन्ही जिल्हा अध्यक्ष संजयजी खंबायते, सुहास शिरसाट व सगळेच पदाधिकारी, सगळ्यांचंच श्रेय याच्यात। सगळ्यांनी मिळून, कारण की तुम्ही बघतात तर भारतीय जनता पार्टी घराणेशाहीची पार्टी नाही आहे, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणारी त्यांचं पहिल्यापासून विचारधारा राहिलेली आहे। तर मी आमदार तर माझा मुलगा परत जिल्हा परिषद अध्यक्ष होणार, पुतण्या होणार, हे असं कधी भारतीय जनता पार्टीत होत नाही। पण सगळ्यांच्या सहकार्यामुळे माझे मित्र अविनाश पाटील जे यांना अनुभव होता, तिसरी टर्म आहे, दोनदा त्यांनी वेगवेगळे खात्याचे सभापतीपद ह्याच्यापूर्वी पण जिल्हा परिषदमध्ये सांभाळलेले, लोकांच्या आपल्या जिल्ह्याचं छत्रपती संभाजीनगरमध्ये चांगल्या लोकांचा न्याय व्हावा त्याच्याकरता पार्टीने बघितलं का एक योग्य उमेदवार आहे, त्याला पूर्ण माहिती आहे। म्हणून सगळ्यांच्या सहकार्यामुळे, भारतीय जनता पार्टी सगळ्यांच्या सहकार्यामुळे परत मी राष्ट्रवादी पार्टीचे पण आभार मानेल का माननीय आमदार आमचे सतीश भाऊ यांनी पण आमच्याबरोबर भारतीय जनता पार्टीबरोबर युती करून त्यांचे पण जे 4 मतदान होते ते दिले व त्यांचं पण खूप मोठं सहकार्य आम्हाला लाभलं। त्यामुळे हे सगळे गोष्टी घडून आले आणि त्यामुळे आमचे 100% आमचे एक सर्वसामान्य कार्यकर्ता अविनाश गलांडेसारखा आज जिल्हा परिषद अध्यक्ष झाला। बरं, खरं तर ज्या तालुक्यातून म्हणजे सर्वाधिक कमी सीट या भाजपाच्या वैजापूर तालुक्यातून निवडून गेल्या होत्या, तुमच्या काही क्षुल्लक मतावरतून काही सीट पडल्या होत्या, तरीही हे तुम्हाला पद मिळालं, कसं साधलं हे टाइम? हे जिल्ह्याचं पद असतं, कुठल्या तालुक्याचं नाही। जिल्ह्यात जे राजकारण चालतं ते पद, आता पार्टीला माहिती आहे का युतीला कोणी आग्रह धरला होता। तर आज तुम्हाला माहिती आहे, तुम्ही पत्रकार आहे, जर युती झाली नसती, भाजपला पूर्ण 8च्या 8 कमळ भेटला असतं इथे, तर तालुक्याची काय परिस्थिती राहिली असती हे तुम्हाला माहीत आहे, सगळ्यांना माहीत आहे। म्हणून हे पार्टीला पण माहीत आहे, कारण की त्यावेळेस पार्टीचं थोडी अडचण होती, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर होती, पार्टीला काही क्लचमध्ये आणलं गेलं काही पार्टीकडून। हे पार्टींना माहीत आहे ना कोणामध्ये किती कॅपॅसिटी आहे, काय आहे, कोणाला सर्टिफिकेट द्यायची गरज नाही येते, पार्टीला सगळं माहीत आहे। बरं, अंबादास दानवेंनी असा आरोप केला की वैजापूर तालुक्यातल्या सदस्य फोडण्यामागे तिथल्या स्थानिक राजकीय लोकांचाही हे आहे आणि त्यामुळे आमचेही लोक फुटले होते। काय झालं होतं नक्की? काहीच नाही, आम्हाला गरजच नव्हती ना। 32चं मॅजिक फिगर होतं, कारण की आमच्याकडे 25 आमचे होते, कारण की 23 BJPचे सिम्बॉलवर आलेले पुरस्कृत आमच्याकडे जे होते सचिन कराड ते पुरस्कृत होते। दुसरे काँग्रेसचा एक प्रवेश झाला, जे अपक्ष 2 मुंदडाजी आलेले ते निवडून आलेले, ते आमच्याबरोबर हे पाथरीकडताही होत्या। हे किती झाले? 7 आणि ते 4 आहे, 32चा आकडा होता। तर कोणाची फोडायचं की गरजच नाही, ते फुटले होते। पण कोणाबरोबर फुटले होते? शिंदे सेनेबरोबर फुटले होते। त्यांचं म्हणणं बरोबर आहे, भाजपचं आता झालं नाही त्यांचं काही, म्हणून ते भाजपचं नाव घेत आहे। त्यांचं म्हणणं बरोबर आहे स्थानिक लोकांचं, त्या आमचं भाजपचं काही संबंध नाही। आमच्याकडे जर मॅजिक फिगर असल्यावर आम्ही कशाला कोणाचं उद्योग करू हे रिकाम। बरं, 2024च्या निवडणुकीमध्ये विधानसभेत तुमचा पराभव झाला होता, त्यानंतर तुम्हाला मोठा गुलाल लागला, तुम्ही नगराध्यक्ष झालात, तुमचा मित्रही अध्यक्ष झाला आहे। हे सगळं आता कसं सुरू आहे? भाजपा खूप टायमिंग साधताय का सध्या? नाही, कुठला पण पक्ष वाढवण्याचं किंवा करणार आहेत, प्रयत्न करणार आहे, त्याचं भाजपचं चालू आहे, सगळीकडे त्यांचं प्रयत्न चालू आहे पक्ष वाढवायचं। आणि आम्ही पक्षात असल्यावर पक्षाचे आदेश देतो त्याला बांधलेले आम्ही काही म्हणत नाही का पुढचं आम्ही काही करणार आहे, काय करणार, पक्ष जसा आदेश देईल तसं पुढे जात जाऊ। बरं, आता ही जी विजयाची रेस आहे ही 2029 पर्यंत टिकेल का? आता हे लोकांच्या हातात आहे, मी काही सांगू शकत नाही। आपण बघितलं की खरं तर मित्राला गुलाल लागल्यानंतर एक डॉक्टर दिनेश परदेशी यांची प्रतिक्रिया। माझं सहकारी कृष्णासोबत मी 3 तोरात, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर।